मराठा आरक्षण आंदोलन के नेता मनोज जरांगे का दक्षिण मुंबई के आजाद मैदान में उपोषण का आज दूसरा दिन है। हजारों समर्थकों के साथ अपना उपोषण उन्होंने शुरू किया। महाराष्ट्र के जालना जिले के अंतरवाली सरती गांव में बुधवार को उपोषण के लिए निकले थे। मराठा आरक्षण को लेकर मनोज जारंगे पाटिल सख्त हैं। 43 वर्षीय जारंगे ने स्पष्ट किया कि उनका आंदोलन पूरी तरह से शांतिपूर्ण होगा और चल रहे गणेश उत्सव में कोई बाधा नहीं डाली जाएगी। उन्होंने कहा कि उनकी प्रमुख मांग है कि मराठा समुदाय को कुणबी जाति के रूप में मान्यता दी जाए। जारंगे ने इससे पहले अंतरवाली सरती गांव में लंबी भूख हड़ताल भी की है। मुंबई पुलिस ने भी नियम तय कर दिए। जारंगे को 29 अगस्त को सुबह 9 बजे से शाम 6 बजे तक आजाद मैदान में उपोषण की अनुमति दी गई। मुंबई पुलिस ने आंदोलन को देखते हुए 1500 से अधिक जवानों को आजाद मैदान और आसपास के इलाके में तैनात किया है। महाराष्ट्र के जारंगे का ये उपोषण मराठा आरक्षण की लड़ाई को एक बार फिर राजनीतिक बहस के केंद्र में ले आया। सरकार का शिष्टमंडल मनोज जारंगे से बात करेगा और ऐसा मराठा आरक्षण उप समिति के अध्यक्ष महाराष्ट्र के वरिष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ने कहा है। मी देखील सगळ्या आंदोलकांना हेच आवाहन करणार आहे, कारण आज त्या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाला काम करावं लागणार आहे। आता हे काही शासनाच्या निर्देशाने नाहीये, उच्च न्यायालयाच्या निर्देशाने प्रशासन काम करणार आहे। त्यामुळे प्रशासनावरही काही बंधनं त्या ठिकाणी जी काही उच्च न्यायालयाने टाकलेली आहेत ती त्यांना पाळावी लागतील। अर्थात त्या बंधनात राहून लोकशाही पद्धतीनं सगळं सहकार्य हे त्या ठिकाणी प्रशासनही करतंय आणि सरकारचंही त्या संदर्भात कुठलंही वेगळं मत नाहीये। मला असं वाटतं की त्यांनी पुन्हा परवानगी मागितलेली आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून जी काही उच्च न्यायालयाने निर्देश दिले त्याच्या चौकटीत राहून पोलीस त्याचा सकारात्मक विचार करतील। जो काही कारण शेवटी आता हा निर्णय प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यातला निर्णय आहे, तर माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या अनुरूप मला असं वाटतं की प्रशासन सकारात्मक त्या संदर्भातला विचार करेल आणि शेवटी या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। आपल्याला माहिती आहे की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे। मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे। या उपसमितीला यापूर्वीच ज्यावेळेस ऍडव्हान्समध्ये काही मागण्या आल्या होत्या त्या मागण्या आम्ही अग्रेषित केलेल्या आहेत। तेही त्याच्यावर विचार करतायत। कायदेशीर मार्ग काढावे लागतील, नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही, कायदेशीर मार्ग काढावे लागतील, संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील। तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे। मी असेन, एकनाथराव शिंदेजी असतील, अजितदादा असतील, आम्ही संपर्कात आहोत। आम्ही समितीला सांगितलेलं आहे की त्यांनी त्या संदर्भात चर्चा करून आमच्याशी चर्चा करावी, जेणेकरून यातनं एक काहीतरी आपल्याला जो काही मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। शेवटी एकच आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकापुढे येऊन उभे राहिलेले आहेत अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये आणि म्हणून ओबीसी समाजालाही आपल्याला सांभाळावं लागेल, मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल। आणि शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की गेल्या 10 वर्षामध्येच जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं, दुसरं युतीचं सरकार आणि आता तिसरं युतीचं सरकार, या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे। इतर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही। आरक्षण देण्याचं कामही आम्ही केलं आहे, सारथीचं कामही आम्ही केलेलं आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कामही आम्हीच त्या ठिकाणी करून उद्योजक तयार केलेले आहेत आणि त्यासोबत पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता देखील आम्हीच सुरू केलेला आहे। परदेशी विद्यार्थ्यांना पाठवणं देखील आम्हीच सुरू केलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या असतील किंवा वेगवेगळ्या असतील रोजगाराच्या, या सगळ्या आमच्या सरकारने त्या ठिकाणी केलेल्या आहेत। त्यामुळे मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत। कुठल्याही प्रकारे मराठा समाजाच्या संदर्भात आमच्या मनात काही शंका नाहीये। या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत। पण त्याचवेळी काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे, कसे दोन समाज एकमेकासमोर आले पाहिजेत, कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे। काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी, त्यांचे प्रयत्न काय माझ्या लक्षात येतात, पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल।
हे मला त्यांना सांगायचं आहे. शेवटी मुंबई, महाराष्ट्र, आपलं सोशल फॅब्रिक, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्याला एखादा निर्णय जो घ्यायचा असतो त्या निर्णयाचा दीर्घकालापर्यंत त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय हे चर्चेतनं घ्यायचे असतात, सर्वसमावेशकनं घ्यायचे असतात. एकाला समोर करायचं, मग दुसऱ्याला नाराज करायचं, मग त्याला समोर आणायचं, अशा प्रकारचे प्यादे लढवणे, अशा प्रकारचे एकमेकासमोर लोक झुंजवणे हे या सरकारचं धोरण नाही. आम्ही त्यातनं प्रयत्नपूर्वक मार्ग सर, तुम्ही चर्चेबद्दल बोलताय. आंदोलक आणि तुम्ही, आंदोलक आणि सरकारमध्ये काही चर्चेची शक्यता म्हणजे काही त्या संदर्भात काही पावलं? त्या दोघांमध्ये एक सकारात्मक चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चेमधून या गणेशोत्सव काळामध्ये सणासुदीच्या काळामधलं आंदोलन कुठेतरी तोडगा निघावं या संदर्भात तुम्ही आणि निश्चितपणे मी आपल्याला सांगितलं की आपण त्याकरताच ही समिती तयार केलेली आहे. ती समिती त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर विचार करते आहे, त्याच्यानंतर चर्चा देखील करेल. जी काही चर्चा त्या ठिकाणी आवश्यक आहे ती चर्चा करून तोडगा काढायचा प्रयत्न करू. वेगवेगळ्या लेवलवर ही चर्चा होत असते. त्यामुळे आणि यापूर्वीही चर्चा एक प्रकारे कमिटीने सुरूच केलेली आहे, कारण मागण्यांवर कमिटीची एक बैठक देखील झालेली आहे. आणि मग त्यातनं कमिटीने वेगवेगळे म्हणजे त्या मागण्यांच्या संदर्भात कायदेशीर पोझिशन काय आहे. आता शिंदे समिती आहे, शिंदे समितीचा अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे. शिंदे समितीला ऑलरेडी एक्सटेन्शन देण्याचा ठराव देखील या कमिटीने घेतलेला आहे. त्यामुळे असं नाहीये की कमिटी काही करत नाही, कमिटी करतेच आहे. ही एम्पावर्ड कमिटी आहे. या कमिटीला शासनाचे सगळे अधिकार आहेत. ही कॅबिनेटची कमिटी आहे. कॅबिनेटच्या सब कमिटीला कॅबिनेट पुढे जावं लागत नाही. कॅबिनेटची सब कमिटी ज्यावेळेस एखादा निर्णय करते त्यावेळेस तो कॅबिनेटचा निर्णय म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो. अशा प्रकारची एम्पावर्ड कमिटी आपण तयार केली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे त्यातनं जो काही तोडगा काढायचा तो आपण काढू. मात्र कुठेही लोकांना त्रास होईल असं वागणं हे योग्य होणार नाही. त्यामुळे माझं आव्हान आहे की लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नये. सर, रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, आंदोलकांचे गेलेले आहेत, पाऊस आहे. पाठिंबा ते पण आम्ही मागे हटणार नाही आणि उठणार नाही अशी जी टोकाची भूमिका घेतली जाते. असं आहे की शेवटी चर्चेतनं मार्ग निघेल ना, चर्चेतनंच मार्ग निघत असतो. मला असं वाटतं की त्यांनाही माहिती आहे कायदे आहेत, व्यवस्था आहेत, समित्या आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम सगळ्या पदरी पडतात असं नाही आहे. पण आपण चर्चेतनं मार्ग काढत असतो. आता मागच्या काळामध्ये आपण 10% रिझर्वेशन दिलं. आज अशी परिस्थिती नाही आहे. 10% आरक्षण लागू आहे. त्या आरक्षणाप्रमाणे भरती झाली आहे, भरती चालली आहे. त्याच्यामध्ये ते आरक्षण कुठेही कोर्टाने नाकारलेलं नाही. कोर्टात आरक्षण आतापर्यंत नीट टिकलेलं आहे. त्यामुळे आत्ताची परिस्थिती अशी नाही की मराठा समाजाला आरक्षण नाहीये, ते ऑलरेडी आहेच. मराठा समाजाचं आरक्षण टिकलेलं आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की वेगवेगळे पक्ष जे या संदर्भात सोयीची भूमिका घेत आहेत त्या पक्षांना माझं आव्हान आहे की सोयीची भूमिका घेऊ नका. भूमिका घ्यायची तर ठाम भूमिका घ्या. ठाम भूमिका घेताना दिसत नाही. आम्ही तर बोललोच होतो, याचंही करा आणि त्याचंही करा, अशा प्रकारची भूमिका नको. जे कायदेशीर आहे ती कायदेशीर भूमिका घ्या ना. तुमची भूमिका सांगा, काय कायदेशीर भूमिका आहे. या संदर्भात ते भूमिका याकरता सांगणार नाहीत, कारण त्यांना समाजामध्ये भांडण होताना कुठेतरी त्यातनं राजकीय फायद्याचा वास येतो. आम्हाला राजकीय फायदा करून घ्यायचा नाही. आम्हाला सगळे समाज सांभाळायचे आहेत. आमचं सरकार इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी निवडून आलं कारण आम्ही सगळ्या समाजाला सांभाळलेलं आहे. सगळ्या समाजाने आम्हाला मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना सांभाळावं लागेल. सगळ्यांना सांभाळून सगळ्यांचे ॲस्पिरेशन जे आहेत ते ॲस्पिरेशन्स कसे पूर्ण करता येतील हे आम्हाला प्रयत्न करायचा आहे. सर, रेल्वे स्टेशन सर एकीकडे अशी मागणी जरी जरांगे पाटील करत असले, काँग्रेस असेल किंवा ठाकरे गट असेल किंवा शरद पवार गट असेल, ते मात्र यावरती ठाम भूमिका घेत नाही. सरकारने निर्णय घ्यावा असं उत्तर दरवेळी. म्हणूनच मी मागतो, कारण या सगळ्या लोकांनी मागच्या काळामध्ये याच्या संदर्भात एक सर्वपक्षीय बैठकीत ठराव करून सह्या केलेल्या आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी सह्या केलेल्या आहेत. त्यांचं पत्र आहे, पब्लिक डोमेनमध्ये पत्र आहे. त्यामुळे त्यांची भूमिका काय आहे ही त्या पत्रातनं बाहेर आलेली आहे. म्हणून मी म्हटलं की आता सोयीची भूमिका घेणं आणि लोकांची दिशाभूल करणं हे बंद केलं पाहिजे. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे कसं नीट ठेवता येईल, आपली सामाजिक वीण ही कशी नीट ठेवता येईल,
हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. सर, आंदोलनकर्ते आहेत ते स्थानकांमध्ये पाहायला मिळतात, कारण पाऊस देखील आहे तो सुरू झालेला आहे मुंबईमध्ये, त्यामुळे रेल्वे स्थानकांवर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलनकर्ते. नाही, पण मला असं वाटतं की काही ठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोको वगैरे केला, पण पोलिसांनी बोलल्यानंतर रस्ता त्यांनी रिकामाही केला. आज उपसमितीच्या बैठकीमध्ये आम्ही सर्व सदस्य उपस्थित होतो. सन्मान्य चंद्रकांत दादा पाटील, मान्य आशिष शेलारजी, शिवेंद्रराजी आणि शंभूराजी ऑनलाईन होते, उदय सामंत होते. आम्ही सगळ्याच सदस्यांनी आणि समितीच्या बरोबर आमचे संवेद न्यायमूर्ती शिंदेसाहेब आणि बाकी सर्व अधिकारी होते. सविस्तर चर्चा झाली सगळ्या मुद्द्यांवर आणि अतिशय एक सकारात्मक भूमिका आमची सर्वांची आहे आणि सरकारची सुद्धा या बाबतीमध्ये या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे हीच भूमिका आहे. आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदेसाहेब, आमचे विभागीय आयुक्त कोकण आणि आमच्या विभागाचे सचिव, आमच्या समितीचे सदस्य सचिव हे त्यांच्या समेत चर्चा करण्यासाठी जाणार आहेत. आणि चर्चा झाल्याच्या नंतर मग आणखीन काही मुद्दे उपस्थित होतील त्यावर पुन्हा आम्ही समिती चर्चा करू. सर, आंदोलकांकडून प्रमुख आरोप होतोय की प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे मुंबईमध्ये आलेल्या आंदोलकांची. काय व्यवस्था एकंदरीत प्रशासनाने केलेली आहे? नाही, आता पाऊस जास्त होता तरी नंतर रात्री माननीय मुख्यमंत्र्यांच्या चर्चा झाली आणि मग मला वाटतं आता बऱ्यापैकी तिथं लाईटची, आता पाण्याची सोय करण्यात आली, त्या ठिकाणी सॅनिटेशन वाढवण्यात आलं आहे. ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे मग तिथे खड्डे भरावेत, ज्यामुळे आंदोलक जे आहेत त्यांना त्रास होणार नाही. चिखल जास्त आहे परंतु लाईटची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, तुमच्या सांडपाण्याची व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, सगळ्याच बाबतीत आता महापालिका आयुक्त सुद्धा बैठकीला होते, त्यांना सूचना दिलेल्या आहेत. सकारात्मक चर्चा वारंवार म्हणताय, म्हणजे आपल्याकडून त्यांना काही असं शिष्टमंडळ जाणार आहे का? त्यांच्याकडून काही निरोप येतोय का? आपल्याकडून काही निरोप जाणार आहे का? कारण आज जरी जरांगे यांची पत्रकार परिषद सकाळी बघितली तर त्यांची आक्रमकता मात्र अजूनही तशीच आहे. घेणारच, ओबीसी मधूनच द्यावं लागेल. ह्या सगळ्यावर नेमकं सरकार काय? नाही, म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे साहेब आणि आमचे विभागीय आयुक्त त्यांच्याशी आता चर्चा करायला जाणार आहे आणि त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांसंदर्भात आम्ही जी आज चर्चा केली आणि काही निर्णय केलेत त्याची माहिती त्यांना देतील आणि मग पुढे आणखीन काही आवश्यकता असेल तर पुन्हा एकदा आम्ही त्या संदर्भात पुन्हा सविस्तर त्यासाठी बसणार आहोत. सर, याआधी तुम्ही काय अपेक्षित आहे? आपण जी चर्चा केली बैठकीमध्ये, मला वाटतं मी बोलण्यापेक्षा ती समितीच्या प्रमुख आमचे जे आहेत आता जाणार आहेत न्यायमूर्ती शिंदे साहेब, तेच त्या संदर्भात बोलणार आहेत आणि त्यांनी त्या चर्चा केल्यानंतर मी काही बोलणं त्या अगोदर ते काही उचित नाही, कारण शेवटी त्यांना प्राधिकृत केलं आपण की त्यांनी जाऊन त्या माननीय जरांगे पाटील साहेबांच्यावर चर्चा करावी. पण तुम्ही महायुती म्हणून इथं एकत्र दिसताय, पण खरंच प्रत्यक्षात तसं एकत्र दिसतंय का? कारण आता आमदार पंडित देखील इथं आलेले आहेत, ते जरांगेच्या स्टेजवर जातात, वारंवार तिथं भूमिका घेतात, इथं तुमच्यासोबत देखील ते उभे आहेत. हा सगळा विरोधाभास वाटत नाहीये? राष्ट्रवादीचे अनेक आमदार तिथं जाऊन बसतायत, अजित पवार गटाचे अनेक आमदार तिथं जाऊन बसतायत. नेमकं अपेक्षित काय? सरकारचं नेमकं काय याच्यामध्ये बघायचं? ही महायुती म्हणून आमची भूमिका एकत्रच आहे, आम्ही सगळे एकत्रच आहोत. आता काही बाबतीमध्ये काही त्या स्थानिक परिस्थितीनुरूप काही मंडळी त्यांच्या स्टेजवर गेली, त्यांना त्यांच्याशी चर्चा केली आणि शेवटी सर्वांचा एकच भूमिका आहे की हा प्रश्न सुटला पाहिजे. मला वाटतं आता या प्रश्नामध्ये पुढे राजकारण करण्यापेक्षा आता हा प्रश्न कसा लवकर सुटेल या दृष्टीने आपण सर्वांनी त्याकडे पाहायला पाहिजे. संजय राऊत असं म्हणाले सर की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आंदोलकांची भेट घेतली पाहिजे. असं की मला वाटतं की संजय राऊतांच्या मला वाटतं शिफारसीची किंवा सूचनांची आम्हाला आवश्यकता नाही आहे. आमची कमिटी त्या समितीसाठी सक्षम आहे काम करण्यामध्ये आणि शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून त्यांची भूमिका नेहमी सकारात्मक आहे माननीय मुख्यमंत्र्यांची. पण मला संजय राऊत हाच प्रश्न विचारायचा की तुमच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये 2.5 वर्ष तुमचे मुख्यमंत्री होते, त्यांनाच हा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही हा प्रश्न का सोडवला नाही. सर, याला लागूनच काल एक सगळ्याच सर्वपक्षीय आमदारांचं आणि नेत्यांचं एक पत्र व्हायरल होत होतं की ज्याच्यावर कायदेशीर चौकटीमध्ये
या आंदोलनाला सगळ्यांचं समर्थन आहे. प्रत्यक्षात मात्र भूमिका घेताना कोणी दिसत नाही. मग ते उद्धव ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील, किंवा ही सगळी लोक प्रत्यक्षात भूमिका घेताना दिसत नाहीये. हे कुठेतरी ह्याचा सगळ्याचं काय म्हणायचं? म्हणून मी म्हटलं त्याच्यावर पुष्कळ वेळा चर्चा झाली. पण आता त्या पक्षीय राजकारणाच्या अनुषंगिक पुन्हा एकामेकावर टीका करण्यापेक्षा पहिल्यांदा हा प्रश्न कसा सुटेल या बाबतीमध्ये आता त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. सर पण 10% प्रश्न उपस्थित राहतो की मुळात जरांगे इथे येण्यापेक्षा तत्पूर्वी त्यांच्यावर चर्चा करायला शिष्टमंडळ का गेलं नाही, आता आल्यानंतर मग वेगवेगळ्या हालचाली. मला वाटतं आता मागे काय घडलं पेक्षा आता आपल्याला पुढे जायचंय त्या दृष्टीने आता चर्चा केली झाली पाहिजे. आणि त्याकरता आम्ही आता न्यायमूर्ती शिंदे साहेब त्यासाठी जात आहेत आणि मग चर्चा होईल. पुढे आणखी कसं त्यातून मार्ग निघेल तो काढण्याचा प्रयत्न करू. मुख्य मागणी त्यांची तुम्हाला ही वास्तववादी वाटते का की की आंदोलन- ओबीसी मधूनच आरक्षण मराठा समाजाला द्यावं? कारण आधी 350 जाती आहेत ओबीसी आरक्षणामध्ये आणि सामाजिक एकंदरीत जर आपण पाहिलं, आर्थिक सर्वेक्षण केलं, त्यामध्ये हे घटकामध्ये बसतंय का? मला वाटतं त्याच्या प्रश्नाचं उत्तर आज देणं शक्य नाही, आज मी देणार नाही. कारण विस्ताराने चर्चा केल्यानंतर त्या बाबतीमध्ये शिंदेसाहेब स्वतःच त्यांच्याशी बोलणार आहे. मला वाटतं त्यांना आता तो अधिकार प्राधिकृत केलेला आहे. एकदा त्यांची चर्चा होऊ दे, मग मला वाटतं सविस्तर बोलता येईल. मुंबईसारख्या ठिकाणी शेअर मार्केट या सगळ्या भागात आहे, शनिवार रविवारी म्हणून जास्त त्याचा प्रभाव जाणवत नाही. पण इकॉनॉमिकल कॅपिटल देशाचं आहे, अशा पद्धतीनं काल ज्या पद्धतीनं रस्ते थांबले गेले, वाहतूक थांबवली गेली, अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम होतोय. अशाच पद्धतीने राहिलं तरी म्हणजे कसा तिढा काय नेमकं होणार आहे मुंबईसारख्या ठिकाणी? ते पण की मराठा आरक्षणासाठी जी मंडळी मुंबईत आलेली आहे तो त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे. त्यासाठी मुंबई येऊन थांबली आणि मुंबई थांबणार आहे या मंडळ माझ्या दृष्टीने काही तर मी त्याच्या गोष्टी समर्थन करत नाही. प्रत्येकाचा पूर्वी अनेक मोर्चे शहरामध्ये निघाले वेगवेगळ्या घटकांचे, त्यावेळी काय मुंबई थांबली नव्हती का? आज फक्त मराठा समाजाचे लोक आंदोलन करतात म्हणून केवळ आता मुंबई थांबली हा त्यांच्यावर दोषारोप करणं चुकीचं आहे. प्रत्येकाचा अधिकार आहे, लोकशाही दिलेला अधिकार आहे, ते आंदोलन करतायत. मला वाटतं त्यांची भूमिका आहे, शासन ऐकून घेत आहे, त्यापेक्षा त्यांच्या भावनेचा आदर करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आंदोलकांना काय आवाहन कराल? कारण आंदोलक मोठ्या संख्येने बसेसवरती नाचताना वगैरे पाहायला मिळत आहेत, प्लॅटफॉर्मवरती प्रचंड गर्दी झाली. त्यांना काय आवाहन कराल? स्वतः मान्य जरंगे पाटलांनी आवाहन केले आंदोलक जे आलेले आहेत की शांततेचा मार्ग स्वीकारा, कुठं अतिरिक्तपणा करू नका. आता काही समाजकंटकही त्यामध्ये घुसले असतील की आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी, तर त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अति स्पष्ट इशारा दिलेला आहे. मला वाटतं ते स्वतःच आवाहन करतायत आणि आमचं सुद्धा तेच आव्हान आहे की आंदोलनाचं जी काही सध्याची भूमिका आहे की आंदोलन ज्या पद्धतीने चाललेलं आहे शांततेनं, त्याचा कुठेही विफलच काही मंडळींनी करू नये असं माझी त्यांना विनंती आहे. सर, रोहित पवार किंवा असे अनेक विरोधी पक्षाचे आमदार जाणीवपूर्वक की रेस्टॉरंट बंद केले आहेत, वीज तोडली, ह्या सगळ्या आरोपांकडे कसं बघतायत? जाणीवपूर्वक केलं जाते अशी कुठे वीज तोडलेली नाहीये. असं की मान्य हायकोर्टाचा एक निर्णय आहे मान्य उच्च न्यायालयाचा की आझाद मैदानाला 6 नंतर परवानगी देऊ नये, तिथं लाईटची व्यवस्था होत नाही. आतापर्यंत असंच घडलेलं आहे. तरी आपण पर्यायी व्यवस्था म्हणून तिथं त्या ठिकाणी विजेची राखणी केली. पाणी तोडण्याचा प्रश्नच नाही. ते आता त्या भागातले जे रेस्टॉरंट आहेत ते खाजगी रेस्टॉरंट आहेत सगळे. ते काही सरकार रेस्टॉरंट चालवतं म्हणून काही सरकारने सूचना दिल्यात. त्या लोकांनी त्या खाजगी रेस्टॉरंट चालकांनी का ते बंद केलेत हा त्यांचा प्रश्न आहे. शासनाने काय शेवट आदेश काढलेत की काही लिखित स्वरूपात दिलेत? एक तरी मला उदाहरण दाखवा की आमचा अधिकारी शासनाचा गेला किंवा महापालिकेत गेला आणि त्यांनी रेस्टॉरंट बंद करायला लावले. म्हणून रोहित पवार आणि अशा सारखे ज्या लोकांना फक्त राजकारण करायचं आहे, मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा धंदा त्यांनी बंद केला पाहिजे. तर आज देखील मुख्यमंत्र्यांवरती टीका केलेली आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचं त्यांनी वाहवाही केली, त्याबद्दल काय बोलायचं? असे तो आज त्यांच्या मागण्या संदर्भात चर्चा करण्याचा प्रश्न आहे. शिंदे साहेब जात आहेत चर्चा करायला. मला वाटतं अनावश्यक आता काय आरोप झाले काय झाले नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा तो काय आमच्या समितीचा अधिकार नाही. 72% आरक्षण आहे तमिळनाडूमध्ये, घटनेत बदल केला.